तर भावांनो, आज मला खूप आनंद झाला आहे. कारण की आज मला समजले की देवाकडे नेमकं मागायचं काय ते तुम्हाला सांगतो. तर पहिला प्रसंग असा झाला की आम्ही एका चौकात बसलो होतो आणि त्या ठिकाणी समोर ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यावर मी तिथे पळत गेलो आणि त्या माणसाला उचललं, त्याला पाण्याची बॉटल आणून दिली आणि हे सगळं केल्यानंतर त्या माणसाला समाधान झालं. तो मला थँक्यू बोलला आणि म्हणाला की कोल्हापूरमध्ये असा एखादा ॲक्सिडेंट जर झालाच तर तिथे त्याला मदत करणारे 100 जण लगेच धावून येतात. म्हणजे कोल्हापूर माणुसकीचा जरा हा अखंड वाहत राहतो आणि त्याच्यामुळं कोल्हापूर माझं जगात भारी आहे, यात काय शंका नाही. आणि तो माणूस असं बोलल्यावर म्हणजे त्यानं माझं देखील कौतुक केलं आणि सगळ्या कोल्हापूरचं कौतुक केलं की कोल्हापुरात माणुसकीचा झरा हा अखंड वाहतच असतो. आणि तो मला थँक्यू बोलला. त्याच्या डोळ्यात मला ते समाधान दिसलं. ते शब्दात बोलू शकत नाही की त्या समाधानामुळे माझ्या मनाला सॅटिस्फॅक्शन भेटलं. आणि ते झाल्यानंतर माझा एक भाऊ भेटला. त्यानं मला सांगितलं की त्या एका आजोबांना पायाला लागले, त्यांना जाऊन बघून ये जा. तर मी लगेच फळवाल्याकडे गेलो, फळ घेतली आणि त्या आजोबांच्या घरी पोचलो. त्या आजोबांना लगेच कळालं की मी धावत पळत त्यांना बघायला गेलो. त्याच्यामुळे त्यांनी माझं स्वागत केलं आणि त्यानंतर मी त्यांच्याशी जेव्हा बोलत होतो तेव्हा त्या आजोबांच्या डोळ्यात आणि त्यांच्या घरातल्यांच्या डोळ्यात मला जे समाधान दिसलं ते सुद्धा मी शब्दांमध्ये बोलू शकत नाही. कारण की त्या समाधानामुळं मला समाधान भेटलं आणि माझं मन सॅटिस्फाय झालं. आणि हे सॅटिस्फॅक्शन शोधायला आपण आयुष्यात भरपूर गोष्टी करतो ज्याच्यामुळं आपल्याला सॅटिस्फॅक्शन भेटेल आणि आपल्याला आनंद होईल यासाठी. पण मी फक्त सत्कर्म केला आणि त्या लोकांशी चांगलं बोलल्यावर त्यांनी मनातून मला आशीर्वाद दिले असतील, यात काही शंकाच नाही. आणि घरी आल्यावर जेव्हा या गोष्टींचा मी विचार केला त्यावेळेला मला समजलं की आपण 1000 गोष्टी मागं असतो. देवा मला हे दे, देवा मला ते दे, अशा आपण 1000 गोष्टी देवाकडे मागं असतो. पण आपण देवाकडे नेमकं मागितलं काय पाहिजे, तर देवा मला सत्कर्म करण्याची बुद्धी दे आणि लोकांची मदत करण्याचं बळ माझ्या अंगी दे. आणि हे मी असं का बोलतोय, कारण ते समाधान आपल्याला आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच समाधानासाठी आपण दिवसभरात एवढ्या गोष्टी करतो, या पूर्ण आयुष्यात एवढ्या गोष्टी करतो की ज्याचं गणित आपण बांधू शकत नाही. त्यामुळं इतर वेळेला ज्या माझ्या 1000 इच्छा होत्या की देवा मला हे दे, देवा मला ते दे, त्या सगळ्या एका बाजूला पडल्या आणि आत्ता माझी एकच इच्छा आहे देवाकडं की देवा मला सत्कर्म करण्याचं आणि लोकांना मदत करण्याचं बळ अंगी दे. बाकी मला काही नको. आणि ह्या माझ्या एका आजच्या शिकवणीमुळं किंवा आज मी जे काय शिकलो ह्याच्यामुळं मला आयुष्यभर त्याचा फायदाच होणार आहे. आणि देवा